धरती मातेला त्या धरती मातेला आपण 45 मिनिटं वर्कआउट करतो. आपलं वजन होतं 30 दिवसभर आपलं वजनही कमी त्या धरती मातेला. चौथा नमस्कार आहे आपलं जो सकस संतुलित आहे इंडियन सकस संतुलित आहार त्या सकस संतुलित आहार. पाचवा नमस्कार आहे त्या गुरूंनी आपले जे आदिनाथ कीर्तन सर त्यांनी आपल्यासाठी हा कॉल चालू केला आणि आपल्याला वर्कआउट करण्याची संधी दिली. आपल्या आरोग्याची काळजी करण्याची जे सेवा करतात त्याच्या आपल्या वेळ गुरूंना. सहावा नमस्कार आहे माझ्याबरोबर ज्यांनी स्पॉटलाइट वर्कआउट केलं अशा सर्व लीडरला. सातवा नमस्कार आहे आपल्या जे कॉलेजच्या साऊंड सिस्टीम ते छान असं गुले सरांनी केलं असं लीडर. थैंक यू सर. यस मैम. सब लोग नीचे बैठ जाएंगे क्योंकि शरीर के लिए हमने पूरे 45 मिनट दिए लेकिन अब हमारे मन के लिए हम लोग सिर्फ 2 मिनट मन की शांति के लिए देंगे. तो यस ऑल लीडर्स सुखासन में बैठ जाना है, वज्रासन में बैठ जाना है और 2 मिनट शांति से बैठे रहना है. लंबी गहरी सांस लेनी है और सांस को छोड़ते समय ओम का उच्चारण करना है. धीरे से आंख खोलने से पहले अपने उंगली को एक दूसरे के ऊपर घिसना है, आंखों पे रखना है और उंगलियों के बीच में से धीरे से सूर्य प्रकाश को देखना है. आज के इस सुंदर दिवस में मैं आप सभी का तहे दिल से स्वागत करता हूँ. जबरदस्त ऐसा वाव वाला ऐसा रिजल्ट सुनेंगे, उसके बाद में जबरदस्त ऐसा सीक्रेट में बताने वाला हूँ आपको, तो कोई ये नहीं करेगा दोस्तों, लास्ट तक बने रहना है. यस मैम. यस. तब तक हम महादेव पालवी सर से यस कंटिन्यू करना है मैम. मनीषा मैम अपना रिजल्ट शेयर करना है. गुड मॉर्निंग सर. ग्रेट मॉर्निंग मैम. बहुत ही सुपर ऐसा वर्कआउट किया आपने, सुपर जबरदस्त ऐसी एनर्जी. क्या बात है मैम, कैसे आई, कहाँ से आई? सॉरी नेटचा पण प्रॉब्लेम झाला होता. माझं नाव मनीषा कडू, बाय प्रोफेशनल मी ग्रामपंचायत अधिकारी आहे. आता 3 वर्ष झाले कॉलेज जॉईन आहे आणि छान असा माझा रिझल्ट पण आलेला आहे. माझं आता इकडे आल्यापासून इकडे येऊन 3-4 महिने झाले मला. तर माझं वेट कमी झालं होतं, ते 4 किलो वजन वाढलंय आणि त्यात आयडियल वेट आहे. छान असा रिझल्ट आलेला आहे. मला वाढत्या वजनामुळेच मी या कॉलला जॉईन झाली होती. त्यात माझं असं मायग्रेशन, डोकं दुखायचं, ऍसिडिटी असे खूप प्रॉब्लेम होते. जेव्हापासून या कॉलला जॉईन केलं तेव्हापासून अशी एनर्जी आली आणि छान असं वाटतंय. हॅपी दिवसभर आपण वर्कआउट केल्यावर छान असं वाटतंय. आपला जो सकस संतुलित आहार आहे तो घेतल्यावर अजूनच छान वाटतंय. आपल्या ज्या काही डिसऑर्डर असतील त्या पण आपल्या सकस संतुलित आहारातून कमी होतात आणि आपलं आरोग्य छान असं राहतं. आपण पाहतो आपण महिला आपल्या सगळ्या कुटुंबाची काळजी घेतात पण आपल्या स्वतःची काळजी कधीच घेत नाही आणि आपणच
सांगितलं सगळ्या महिलांनी, कुठेही बाहेर न जाता घरातूनच आपलं वर्कआउट करायचं आहे आणि आपल्याला छान असा सरांनी खेडकर सरांनी हा कॉल चालू करून दिलेला आहे. त्याचा आपण सगळ्यांनी फायदा घ्यायचा, आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची, आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायची. आपल्याला जे आरोग्य भेटले त्याच्यातून जे काही आपल्याला आरोग्य भेटतं ते इतर लोकांना पण द्यायचं काम करायचंय. तर थँक्यू सर, खूप छान असं आपला कॉल आहे, छान असं चेअरअप केलं सरांनी. माझ्या खूप काही एनर्जी एक घोट घ्या तुम्ही. Yes. जबरदस्त असा सुपर नॉनस्टॉप वर्कआउट केलाय. आता तुम्हाला एक प्रश्न आहे माझ्याकडे. Yes. मॅडम, काही लोकांना असं वाटतं फक्त वर्कआउट केलं आणि सकल संतुलित आहार नाही घेतला तर चालेल का? काय वाटतं? नाही सर, आपल्याला जेवढी एनर्जी असते तेवढं आपण 1-2 दिवस करू शकतो, पण आपली एनर्जी कमी झाल्यावर आपल्याला त्रास होऊ शकतो. अचानक आपल्याला चक्कर येऊ शकते की आपल्या शरीरात जेवढं ताकद आहे तोपर्यंत आपण करू शकतो, पण आपल्या शरीरातली एनर्जी कमी पडल्यावर आपल्याला अचानक धाप लागणे, चक्कर येणे किंवा मायनर अटॅक पण येऊ शकतो. त्यासाठी तसं न करता आपण सकस संतुलित आहार घेऊनच वर्कआउट करायचा आहे. 1-2 दिवस तुमच्यात एनर्जी तोपर्यंत तुम्ही घेऊ शकता, पण त्याच्यानंतर तुम्ही घेऊ नाही शकत आहे. तुम्हाला त्रास अचानक काही पण त्रास होऊ शकतो. तर असं चुकीचं कोणी करायचं नाही. आपल्या वेलनेस कोचचं ऐकायचं आहे. आपल्या आई वडिलांनंतर आम्ही जे कोणी काळजी घेतो ते या वेलनेस कोचच घेतो. तर त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे आपण प्रॉपर सकस संतुलित आहार आणि वर्कआउट करायचंय. त्यांना विचारल्याशिवाय कोणतीही चुकीची गोष्ट करायची नाहीये. आपण जर चुकीचं काय केलं तर त्याचा त्रास आपल्यालाच होणार आहे. मग आपण आपल्या सिस्टीमला नाव ठेवतो, हे असं झालं तर ते तसं झालं. तर प्रत्येक गोष्ट आपल्या वेलनेस कोचला विचारूनच घ्यायचं. आपला जो सकस संतुलित आहार आहे हा इंडियन सकस संतुलित आहार आहे. खूप छान असा आहे, जो घेईल त्यालाच कळतो कसा आहे तो. तर खरंच खूप छान असा आपला सकस संतुलित आहार आहे. सर्वांनी घ्या आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि इतरांना पण आरोग्य द्यायचं काम करा. थँक्यू. महिलांसाठी काय संदेश द्याल तुम्ही? महिलांसाठी तर खूप छान कॉल आहे आपला हा. कुठेही पावसात तिकडे बाहेर आपण जॉगिंगला जातो, कुठं ऍक्सिडेंट होतो, कुठं काय होतं, तर आपण आपल्या सकाळी उठून 45 मिनिटं आपल्या घरातच वेळ द्यायचा. आपण दिवसभर आपल्या कुटुंबासाठी काम करत असतो, पण आपल्या स्वतःसाठी काहीच करत नाही. आपल्याला एखादा आजार असतो पण आपण तो लगेच सांगत नाही. जेव्हा तो जास्त वाढतो त्यावेळेस आपण डायरेक्ट डॉक्टरांकडे जातो. पण जर आपण दररोज 45 मिनिटं जर आपल्या स्वतःसाठी दिले तर आपल्या जे काही डिसऑर्डर म्हणजे एखादा आजार होणार असतो तो पण कमी होऊन जातो. आपलं सकस संतुलित आहार घेतल्यामुळे आपल्याला प्रॉपर जे शरीराची जी नीड आहे ते व्हिटॅमिन, मिनरल, फायबर सगळं त्या सकस संतुलित आहारातून आपल्याला भेटत असतं. आपण जेवण करतो पण आपण फक्त पोटाची भूक भागवतो, पण शरीरासाठी काय गरजेचं आहे ते आपल्याला सकस संतुलित आहारातूनच भेटतं. आपल्याला त्याच्यात व्हिटॅमिन सगळं प्रॉपर भेटत असतं. आपल्याला दिवसभरासाठी जी एनर्जी पाहिजे असते दिवसभरासाठी त्या एका ग्लासातून आपल्या, आणि सकाळी आपण वर्कआउट केल्यामुळे आपल्या पेशी जे असतात पेशी बाहेर पडल्याचं मृत झालेले असतात आणि आपण लिक्विड आहार जर घेतला तर आपल्या पेशी ऍक्टिव्ह होतात. आपल्याला दिवसभर एनर्जेटिक वाटतं, कुठलाही थकवा जाणवत नाही आणि काही पण जाणवत नाही. तर खूप छान असं आपलं सकस संतुलित आहार तर सगळ्यांनी मागवायचं आहे. आपल्या वेलनेस कोचला सांगून त्याप्रमाणे ते जसं सांगते त्याप्रमाणे तो घ्यायचा आहे आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची. तर सर्व महिलांनी आधी आपलं स्वतःचं आरोग्य सुधारायचं आणि त्याप्रमाणेच आपल्या कुटुंबातील मुलांचं, घरातल्या सर्व वडीलधारी माणसांचं सगळ्यांना आरोग्य द्यायचे. थँक्यू सर. बहुत ही बढ़िया वर्कआउट किया मैम आपने, सुपर वर्कआउट थैंक यू मैम, आपने अपना कीमती वक्त देके हमारे साथ रिजल्ट शेयर किया. थैंक यू वेरी मच. और अब एक जबरदस्त ऐसे जाबाज लीडर के पास हम लोग जाएंगे जिन्होंने बहुत ही बड़ा कारनामा किया है आज. यस सर, मैं देख रहा था आप कुछ कर रहे थे. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज खूप छान मनीषाताईंनी एक्सरसाइज केलं. त्या एक्सरसाइज मुळे मी जवळजवळ 8 लिटर कामाचं पाणी आणलं काय झाले बघा. जोरदार क्लैपिंग सर आपके लिए, जोरदार क्लैपिंग. कामामुळे मी कधीच हॉस्पिटलला आयुष्यात जाणार नाही आणि 140 वर्ष निश्चितच जगल सर असं मला वाटतंय. सर एवढी एनर्जी कुठून आली तुमच्यामध्ये? तुम्ही मी बघत होतो. एवढी एनर्जी येण्याचं कारण आपला भारतीय
बनावट सकल संतुलित आहार आणि पेशीय पोषण आहार घेतल्यामुळं माझ्या डेट झालेल्या समजा पेशी आता त्या परत जिवंत होतात आणि जिवंत झालेल्या पेशीमुळे मला भेटलेली एनर्जी या फक्त अर्धा लिटर पाणी काढल्यामुळे आपण 1 लिटर सुद्धा काढून टाकू शकतो सर ती एनर्जी फक्त भारतीय सकल संतुलित आहार. Yes. यस, तो जो एक जोरदार क्लैपिंग हमारे इंडियन न्यूट्रिशन के लिए है और थैंक यू विद्वान, जबरदस्त. तो तो ऑल लीडर्स लास्ट तक बने रहना है, कोई नहीं जाएगा क्योंकि हम हमारे सुपर सीनियर के पास जाएंगे. यस निर्मल सर, कम ऑन द स्क्रीन. Yes. यस Yes, यस निर्मल सर, आगे की बात और अब आपको समझना है. Yes. यस. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज खऱ्या अर्थाने मनीषाताईंनी धमाल केली आणि पालवे सरने आता सांगितल्याप्रमाणे अर्धा लिटर पाणी, मित्र अर्धा लिटर पाणी शरीरातून बाहेर पडणं सोपी गोष्ट नाही. आणि त्यावेळेस निर्मळ सर आणि नवीन लोकांची रिझल्ट घ्या नंतर वन मिनट सर, 1 मिनट. किसका माइक चालू है? नहीं सर मेरा ही है. यस मैम. Yes. नवीन लोकांशी बोलूया आधी, नंतर मग आपण बाकी चर्चा करूया. यस आणि नावाने सर हात दाखवू शकता. अमित नावाने सर. कॅमेरा ऑन करा तर कॅमेरा बंद असेल तर.